नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची प्रश्नोत्तरे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारताचे राष्ट्रीय गान जन गण मन प्रथम कधी गायले गेले? तर ऑप्शन आहे ए 1911, बी 1905, सी 1920, डी 1930। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1911। भारताचे राष्ट्रीय गान जन गण मन प्रथम 1911 साली गायले गेले। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी म्हटले? तर ऑप्शन आहे ए टिळक, बी गांधी, सी नेहरू, डी बोस। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए टिळक। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे टिळकांनी म्हटले। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन आहे ए थर्मामीटर, बी स्पिग्नोमॅनोमीटर, सी बारोमीटर, डी टेथोस्कोप। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्पिग्नोमॅनोमीटर। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। भारतातील सर्वात मोठा बंदर कोणता? ऑप्शन आहे ए मुंबई बंदर, बी कोलकाता, सी चेन्नई, डी विशाखापट्टणम। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई बंदर। भारतातील मुंबई बंदर हे सर्वात मोठे बंदर आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत? ऑप्शन आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी नेहरू, सी गांधी, डी पटेल। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। भारत छोडो आंदोलन दरम्यान व्हॉइसरॉय कोण होता? ऑप्शन आहे ए लॉर्ड माउंटबॅटन, बी लॉर्ड लिनलिथगो, सी लॉर्ड कर्झन, डी लॉर्ड हार्डिंग। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड लिनलिथगो। भारत छोडो आंदोलन दरम्यान व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो हा होता। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। रक्तातील पांढऱ्या पेशींचे कार्य काय आहे? तर ऑप्शन आहे ए ऑक्सिजन वाहून नेणे, बी रोगांपासून संरक्षण, सी पचन, डी ऊर्जा। आणि उत्तर आहे ऑप्शन बी रोगांपासून संरक्षण। रोगांपासून संरक्षण करणे हे रक्तातील पांढऱ्या पेशींचे कार्य आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? ऑप्शन आहे ए जोग फॉल्स, बी दूधसागर, सी अथिरापिल्ली, डी चित्रकूट। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जोग फॉल्स। भारतातील जोग फॉल्स हा धबधबा सर्वात उंच धबधबा आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। भारतीय संविधान किती भागात विभागले आहे आणि सध्याच्या अनुसार विचारलेले आहे इथे? तर ऑप्शन आहे ए 22, बी 25, सी 28, डी 30। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 25। भारतीय संविधान हे 25 भागात विभागले आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10। चंपारण सत्याग्रह कधी झाला? ऑप्शन आहे ए 1917, बी 1920, सी 1930, डी 1942। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1917। चंपारण सत्याग्रह हा 1917 साली झाला। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11। साऊंडचा वेग कशात
सर्वाधिक असतो? ऑप्शन आहे ए वायू, बी द्रव, सी घन, डी निर्वात. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी घन. साऊंडचा वेग हा घनात सर्वाधिक असतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारतातील सर्वात मोठे सरोवर फ्रेश वॉटर कोणते? ऑप्शन आहे ए उलर लेक, बी चिल्का, सी लोणार, डी दल. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उलर लेक. उलर लेक हे भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहेत? ऑप्शन आहे ए भाग 3, बी भाग 4A, सी भाग 2, डी भाग 5. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी भाग 4A. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? ऑप्शन आहे ए गोपाळकृष्ण गोखले, बी टिळक, सी गांधी, डी नेहरू. आणि उत्तर आहे ऑप्शन ए गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापन केला. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. इन्शुलिन हे कोणत्या अवयवातून स्त्रवते? ऑप्शन आहे ए यकृत, बी स्वादुपिंड, सी मूत्रपिंड, डी हृदय. आणि उत्तर आहे ऑप्शन बी स्वादुपिंड. इन्शुलिन हे स्वादुपिंडातून स्त्रवते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? ऑप्शन आहे ए गोरखपूर, बी हुबळी, सी खडगपूर, डी नागपूर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हुबळी. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. स्वदेशी आंदोलन कधी सुरू झाले? ऑप्शन आहे ए 1905, बी 1919, सी 1920, डी 1930. आणि उत्तर आहे ऑप्शन ए 1905. स्वदेशी आंदोलन हे 1905 साली सुरू झाले. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती आहे? ऑप्शन आहे ए 100 डिग्री सेल्सिअस, बी 90 डिग्री सेल्सिअस, सी 80 डिग्री सेल्सिअस, डी 120 डिग्री सेल्सिअस. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 100 डिग्री सेल्सिअस. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. जगातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळानुसार कोणता आहे? ऑप्शन आहे ए अमेरिका, बी रशिया, सी चीन, डी कॅनडा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रशिया. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. राईट टू फ्रीडम कोणत्या कलमात आहे? ऑप्शन आहे ए 19 ते 22, बी 12 ते 18, सी 23 ते 24, डी 25 ते 28. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 19 ते 22. राईट टू फ्रीडम 19 ते 22 या कलमात आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? ऑप्शन आहे ए लॉर्ड विल्यम बेंटिक, बी लॉर्ड कर्झन, सी लॉर्ड डलहौसी, डी लॉर्ड कॅनिंग. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड विल्यम बेंटिक. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. इलेक्ट्रिक करंटचे एकक काय? तर ऑप्शन आहे ए व्होल्ट, बी ॲपियर, सी ओहम, डी वॅट. आणि उत्तर आहे ऑप्शन बी ॲपियर. ॲपियर हे इलेक्ट्रिक करंटचे एकक आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 23. भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते आहे? ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी बिहार, डी मध्य प्रदेश. आणि उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे राज्य भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. भारतात आपत्कालीन स्थिती कोण जाहीर करतो? तर ऑप्शन आहे ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी संसद, डी राज्यपाल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. भारतात आपत्कालीन स्थिती राष्ट्रपती जाहीर करतो. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. रौलेट सत्याग्रह कोणी सुरू केला? तर ऑप्शन आहे ए गांधीजी, बी नेहरू, सी टिळक, डी बोस. आणि उत्तर आहे ऑप्शन ए गांधीजी. गांधीजी यांनी रौलेट सत्याग्रह सुरू केला. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.